टॉपिक इज द मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स फॉर द बोर्ड एक्झामिनेशन. बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाणारे किंवा विचारले जाऊ शकतात असे महत्वाचे प्रश्न. बोर्ड पेपरमध्ये सेक्शन ए हा असतो तुमचा एमसीक्यू टाईपचा सेक्शन. जर हा प्रश्न आपल्याला एमसीक्यू मध्ये विचारला तर आपण या ठिकाणी आपल्याला 2 मार्क मिळून जाणार. कोणता क्वाड्रंट आहे रे बेटा? π/6 फर्स्ट, 7π/6 थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. आणि दोन्ही क्वाड्रंट मध्ये कॉट कसा आहे तर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट असू शकतो. बघा बरं, फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट नाही, गलत आहे. ठीक आहे. बघा π/6 8π/6 फर्स्ट क्वाड्रंट सेकंड, गलत आहे. म्हणजे आपला ऑप्शन असू शकतो ऑप्शन ए किंवा ऑप्शन डी. ए घ्यायचं का डी घ्यायचं? तर या ठिकाणी कधी पण प्रिन्सिपल सोल्युशन लिहिण्याची मेथड पद्धत अशी असते की पहिले लिहितात छोटा, नंतर लिहितात मोठा. म्हणजे या ठिकाणी कोणता? तर ऑप्शन ए करेक्ट आहे बघा तुमचा. π/6, 7π/. जर हा प्रश्न आपल्याला एमसीक्यू मध्ये न विचारता थेरोटिकली विचारला तर कसं सोडवायचं? लक्षात घ्या की √3 ही व्हॅल्यू कुणाची आहे? तर √3 ही व्हॅल्यू आहे कॉट ऑफ π/6 म्हणजेच कॉट ऑफ 30. जर समजा माझ्याकडे साइन आणि कोसेक असेल, साइन आणि कोसेक असेल तर याला करायचं पाय मधून मायनस, याला करायचं पाय मधून मायनस. जर माझ्याकडे टॅन किंवा कॉट असेल, टॅन किंवा कॉट जर असेल तर याला करायचं पाय मध्ये प्लस. काय सांगतोय? साइन आणि कोसेक सेकंड मध्ये पॉझिटिव्ह आहे ना, म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ज्या काही मिळतील तर त्या प्रिन्सिपल व्हॅल्यू पॉझिटिव्ह असताना फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट मध्ये मिळतील. जर साइन कोसेक निगेटिव्ह असेल तर थर्ड किंवा फोर्थ मध्ये मिळेल. जर टॅन किंवा कॉट सॉल्व्ह करायचं आहे तर पाय प्लस करायचं. जर कॉस आणि सेक आलं, जर कॉस आणि सेक आलं तर आपण याला करायचं 2π मधून मायनस. ओके, ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा मग. ओके, आणि हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. लक्षात काय ठेवा? जर साइन कोसेकचे प्रिन्सिपल सोल्युशन काढत आहात, जर साइन कोसेकचे प्रिन्सिपल सोल्युशन काढत आहात तर त्याच्यामध्ये कुणाला ऍड करायचं, कुणाला सबट्रॅक्ट करायचं. तर काय? साइन आणि कोसेक साठी पाय मायनस थिटा, टॅन कॉट साठी पाय प्लस थिटा, आणि कॉस सेक असेल तर 2π मायनस थिटा.